देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांनी गोंधळ घातला। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनलाही मारहाण झाल्याचं जबाबात नोंदवण्यात आले। धमकी देताना घुलेनं वाल्मिक कराडचं नाव घेतल्याचंही जबाबात म्हटलंय। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनलाही मारहाण झाल्याचं असं जबाबात म्हटलेलं आहे। आणि देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब आता महत्त्वाचा ठरलेला आहे। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांनी गोंधळ घातला होता आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनलाही मारहाण झाली असं या जबाबात म्हटलेलं आहे। धमकी देताना घुलेनं वाल्मिक कराडचंही नाव घेतल्याचं ऑफिस बॉयनं या जबाबात म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि आता आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाबही महत्त्वाचा ठरलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, आपण पाहिलं तर अनेक या सगळ्या प्रकरणातले जबाब समोर आलेले आहेत। वॉचमनचे देखील जबाब समोर आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ऑफिस बॉयचा देखील जबाब समोर आलेला आहे आणि त्यांनी त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी वाल्मिक कराडचे जे सांगण्यावरून सुदर्शन घुले आणि त्याचे काही लोक आवादा कंपनीमध्ये गेले होते त्यावेळी नेमकं काय झालं होतं या जबाबामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यात वाल्मिक कराडचे माणसं आम्ही आहोत असा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वारंवार वाल्मिक कराडच कसा या सर्वांचा मास्टरमाइंड आणि 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी कशी केली होती या जबाबावरनं देखील स्पष्ट होत आहे। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।